नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून आता नाफेड अंतर्गत हमीभाव केंद्र गावोगावी सुरू करण्यात आलेले आहेत। आता तुम्हाला सोयाबीन, मूग आणि उडीद यासाठी हमीभाव केंद्र सुरू झालेले आहेत। आता तुम्हाला याच्यासाठी जर अर्ज करायचा असेल तर अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे, त्यासाठी कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत आणि आपल्याला कोणत्या पिकासाठी किती हमीभाव दिला जातो तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीचे अद्यतन कृषी व किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नाफेडची खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकतात हमीभाव योजना 2024-25 मूग, उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र नाफेड अंतर्गत खरेदी केले जात आहेत। आता तुम्ही इथं पाहू शकतात मुगासाठी तुम्हाला प्रति क्विंटल भाव दिला जात आहेत 8,682 रुपये। तसेच उडीदसाठी तुम्हाला भाव दिला जात आहेत प्रति क्विंटल 7,400 रुपये आणि सोयाबीनसाठी तुम्हाला 4,892 रुपये इतका हमीभाव तुम्हाला सोयाबीनसाठी दिला जात आहेत। आता या ठिकाणी तुम्हाला जर आता खरेदी करायचं म्हटलं तर तुम्हाला कागदपत्र कोणकोणती लागणार आहे तर तुम्ही इथं पाहू शकतात तुम्हाला सोयाबीन, मूग आणि उडीद हे जर तुमचं पीक तुम्हाला विक्री करायचं असेल तर त्याच्यासाठी कागदपत्र लागणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे तुम्हाला तुमचा जमिनीचा 7/12 लागणार आहे। त्यावरती तुमची ई पीक पाणी झालेली पाहिजे। तुम्हाला जर सोयाबीनचा हमीभाव खरेदी केंद्रावर तुम्हाला विक्री करायची असेल तर तुमची सोयाबीनची नोंद तुमच्या जमिनीच्या 7/12 उतार्यावर असणं गरजेचं आहे, तरच तुमची सोयाबीन इथं हमीभावाने विक्री होऊ शकते। त्यानंतर तुम्हाला लागणार आहे तुमचं आधार कार्ड। त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट लागणार आहे ते म्हणजे तुमच्या आधार कार्डला तुमचा अकाउंट नंबर हे लिंक पाहिजे। जे बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डला लिंक आहे ते बँकेचं पासबुक झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे। तर एवढी कागदपत्र तुम्हाला सोयाबीन, मूग, उडीद हमीभावाने खरेदी करण्यासाठी लागणार आहे। आता तुम्हाला जर नाफेड अंतर्गत हमीभावाने तुमचं पिकाची विक्री करायची असेल, तुमच्या मालाची विक्री करायची असेल तर तुम्हाला अर्ज कुठं आणि कसं करायचं आहे तर तुम्हाला अर्ज ज्या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू आहेत, हमी भावाने खरेदी केंद्र सुरू झालेले आहेत तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। तर त्यांच्याकडे तुम्हाला एवढी कागदपत्र घेऊन जायची आहे। तुमचा जमिनीचा 7/12, त्यावरती तुमच्या पिकाची नोंद असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि तुमच्या आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक आहे तर त्या बँकेचं पासबुकचं झेरॉक्स तुम्हाला घेऊन जायचं आहे। तिथं ते कागदपत्र त्या हमीभाव केंद्रावरती द्यायचे आहेत आणि तिथून तुमचं ऑनलाईन करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचं 10 ते 12 दिवसात तुमचं नाव यादीला येतं आणि तुमची सोयाबीन ही सोयाबीन असेल किंवा मूग असेल किंवा उडीद असेल तर हे तुमचं हमीभावाने खरेदी केलं जातं। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची सोयाबीन असेल किंवा उडीद असेल किंवा मूग असेल तर तुम्ही हमीभावाने विक्री करू शकता। तुम्हाला सोयाबीनसाठी 4,892 रुपये इतका भाव दिला जातो, तसेच उडीदसाठी तुम्हाला 7,400 रुपये दिला जातो आणि मुगासाठी तुम्हाला 8,682 रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव देण्यात येत आहेत। तर मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद।